नमस्कार. मैत्री बाल मनाशी या मार्गदर्शक पुस्तिकेवर आधारित आपल्या आजच्या या विशेष भागात सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत की लहान मुलांना बेरीज ही संकल्पना अगदी सोप्या आणि मजेशीर पद्धतीने कशी शिकवायची. चला तर मग थेट सुरुवातच करूया. हा प्रश्न खरं तर आपल्यापैकी अनेकांना पडतो, नाही का? म्हणजे पालकांना, शिक्षकांना, की मुलांना गणिताची भीती न वाटू देता ही संकल्पना त्यांच्यापर्यंत अगदी सहज कशी पोचवायची. तर याचंच उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. तर गंमत अशी आहे ना की या मार्गदर्शक पुस्तिकेनुसार बेरीज म्हणजे काहीतरी किचकट गणित नाहीये, अजिबात नाही. ती फक्त वस्तू एकत्र करण्याची एक साधी सोपी प्रत्यक्ष कृती आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपण काही गोष्टी एकत्र करतो तेव्हा त्यांची संख्या वाढते. हा जो अनुभव आहे ना, तोच म्हणजे बेरीज. किती सोपं आहे. आज आपण ह्या 6 टप्प्यांमधून जाणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत मूळ कल्पनेपासून, मग प्रत्येक वयोगटानुसार पद्धत कशी बदलते ते पाहू आणि शेवटी काय शिकलो यावर एक नजर टाकू. या संपूर्ण पद्धतीचा पायाच आहे खेळ. आपण मुलांना वही, पेन, पाढे या सगळ्यांपासून जरा दूर ठेवणार आहोत आणि त्याऐवजी काय वापरणार तर घरातल्याच वस्तू, चेंडू, दगड, मणी या सगळ्यांमधून गणिताची गोडी लावणार आहोत. आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. बघा, प्रत्येक वयोगटातल्या मुलाची समजण्याची शक्ती, त्याची क्षमता ही वेगवेगळी असते, हो की नाही? म्हणूनच शिकवण्याची पद्धतसुद्धा मुलाच्या वयानुसार आणि त्याच्या विकासाच्या टप्प्यानुसार बदलणं गरजेचं आहे. ह्या टेबलमध्ये आपल्याला तिन्ही वयोगटांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. म्हणजे बघा, 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी उद्देश काय? फक्त 3 पर्यंत वस्तू एकत्र करणं, बस. मग 4 ते 5 वर्षांची मुलं 9 पर्यंत मोजायला शिकतात आणि 5 ते 6 वर्षांची मुलं तर चक्क शाब्दिक उदाहरणं सोडवायला लागतात. म्हणजे मुलांचा सहभाग आणि शिक्षकाची भूमिका कशी हळूहळू बदलत जाते हे आपल्याला इथे अगदी छान दिसतंय. चला तर मग आपल्या सगळ्यात लहान गटापासून सुरुवात करूया, म्हणजे 3 ते 4 वर्षांची मुलं. या वयात त्यांचा उद्देश अगदी साधा असतो, फक्त 3 पर्यंतची बेरीज, आणि ती सुद्धा खेळता खेळता. या भांड्याच्या खेळामध्ये काय होतं ते आपण पाहूया. ताई आधी रियाला एका भांड्यात एक हिरवा चेंडू टाकायला सांगतात. मग आर्यन येतो, तो त्यात 2 लाल चेंडू टाकतो आणि मग तिसरं मूल येतं आणि ते भांड्यातले सगळे चेंडू मोजतं. किती सोपी कृती आहे, पण यातून एकत्र करणे म्हणजे काय ही संकल्पना मुलांच्या डोक्यात अगदी पक्की बसते. आणि मग काय, ताई एकदम खेळकर आवाजात गाणं म्हणावं तसं म्हणतात, शाबास, 1 आणि 2 मिळून झाले 3. हे असं वाक्य ऐकल्यावर मुलांच्या मनात किती छान वाटत असेल, नाही का? गणिताची एक गोड आठवण तयार होते. हीच गंमत आपण घरी पण करू शकतो. त्याला बिस्किटांचा खेळ म्हणूया. मुलाला खाऊ देताना एका हातात एक बिस्किट द्या, दुसऱ्या हातात दुसरं, आणि विचारा, अरे वा, आता तुझ्याकडे एकूण किती बिस्किटं झाली? मग एकत्र मोजा. 1 अधिक 1 झाले 2. बघा, खाऊ खातानाच गणित शिकणं किती सोपं झालं. ठीक आहे, आता आपली मुलं थोडी मोठी झाली आहेत, तर आपण वळूया 4 ते 5 वर्षांच्या गटाकडे. या टप्प्यावर संख्या थोड्या मोठ्या होतात आणि मुलांची भूमिकाही अधिक सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह होते. आता मणी मोजण्याचा खेळ बघा. इथे ताई समीरला सांगतात, चल 4 गुलाबी मणी मोज आणि भांड्या टाक. मग स्नेहलला एक निळा मणी टाकायला सांगतात आणि मग सगळी मुलं मिळून ते एकत्र मोजतात. 1, 2, 3, 4, 5. 4 आणि 1 मिळून झाले 5. आता लक्षात घ्या, इथे मुलं स्वतःहून मोजून वस्तू टाकत आहेत, म्हणजे ती आता प्रक्रियेत जास्त सहभागी झाली आहेत. आणि हीच गोष्ट आपण स्वयंपाकघरात सुद्धा करू शकतो. भाजी निवडताना मुलाला सोबतीला घ्या. एका ताटात 2 बटाटे ठेवा आणि म्हणा, चल मला मदत कर, यात अजून 2 बटाटे ठेव. आणि मग विचारा, वा, आता आपल्याकडे एकूण किती बटाटे झाले? एकत्र मोजा. 2 आणि 2 झाले 4. बघा, रोजच्या कामातूनच गणित शिकता येतं. आणि आता आपण पोचलो आहोत अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, 5 ते 6 वर्षांची मुलं. या वयात मुलं मोठ्या संख्या हाताळतात आणि महत्त्वाचं म्हणजे वस्तूंच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागतात, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग करायला सुरुवात करतात. इथे बघा, आता आपण 9 पर्यंतच्या बेरजेबद्दल बोलतोय. रोहनला 5 जांभळे खडे टाकायला सांगितले जातात, तर सीमाला 4 पिवळे. मग तिसरं मूल येऊन ते सगळे खडे मोजतं. 5 आणि 4 एकत्र करून 9 हा आकडा मोजणं ही त्यांच्यासाठी खरंच एक मोठी झेप आहे. आणि मग येतो तो क्षण जो दाखवून देतो की मुलं पुढच्या टप्प्यासाठी तयार आहेत. जेव्हा त्यांना विचारलं जातं, ऐका, माझ्याकडे 2 चॉकलेट आहेत आणि माझ्या बहिणीकडे 2 आहेत, तर मिळून किती झाली? इथे वस्तू समोर नाहीत, मुलांना मनातल्या मनात कल्पना करून उत्तर द्यायचंय.
आणि हीच तर आहे गणिताच्या अमूर्त जगाची पहिली पायरी. घरी खेळणी आवडताना सुद्धा ही एक मस्त संधी असते. पसारा आवडताना मुलाला विचारा, अरे बघ, इथे तुझ्या 3 गाड्या पडल्या आहेत आणि इथे 3 बाहुल्या. मग सांग बघू, तुझ्याकडे एकूण किती खेळणी आहेत? एकत्र मोजा. 3 अधिक 3 झाले 6. बघा, आवराआवर पण झाली आणि गणित पण. तर मग या सगळ्या प्रवासातून, या खेळातून मुलं नक्की काय शिकतात? प्रत्येक टप्प्यावर त्यांची कोणती क्षमता वाढते? चला याचा एक थोडक्यात आढावा घेऊया. हे बघा, अगदी सोपं आहे. 3 ते 4 वर्षांचं मूल 3 पर्यंतचे वस्तू एकत्र करायला शिकतं. 4 ते 5 वर्षांचं मूल 5 पर्यंतचे गट एकत्र करून मोजायला शिकतं. आणि 5 ते 6 वर्षांचं मूल ते तर 9 पर्यंतची बेरीज करून तोंडी उदाहरणही सोडवू शकतं. म्हणजे प्रत्येक वयोगटासाठी एक स्पष्ट आणि मोजता येणारं ध्येय आहे. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर गणिताची सुरुवातच अशा गमतीशीर खेळांनी झाली, तर मुलांना त्याची कधी भीती वाटेल का? विचार करा. जर आपण गणिताची ओळखच अशा खेळातून, अशा आनंदातून करून दिली, तर मुलांच्या मनात गणिताबद्दल भीती तयारच होणार नाही. उलट ती आयुष्यभरासाठी गणिताची मित्र बनतील, नाही का?